पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंद लहरी 144 ओव्या झालेल्या आहेत। आता या प्रकरणाचा उपसंहार चाललेला आहे। आत्तापर्यंत चालू प्रकरणामध्ये आनंद प्राप्त झाला, त्याच्या लहरी उठू लागल्या, त्याला मुख्यतः कोणाची मदत झाली तर सद्गुरूची। म्हणून सद्गुरूबद्दलचा बराचसा भाग याच प्रकरणात दिलेला आहे। सद्गुरू कृपेनं भ्रांतीचा निराश होतो, असं सुरुवातीचाच मुद्दा झाला। सद्गुरू चरणाश्रित जो कोणी असेल तो कधीच बद्ध होत नाही। सद्गुरू भक्तापुढे माया म्हणजे मृगजळ, असा एक मुद्दा तिथं झाला। मायेचा सूत्रचालक तसा नारायणच आहे, पण ही माया कधीकधी परमार्थाला उपयुक्त कशी ठरते याचाही विचार करून दिला। आणि सद्गुरू पुढं मन विरून जातं। त्याच्यावर पुढे एक असं मुद्दा आला की पुण्यसंपत्तीशिवाय सद्गुरूच्या भजनाची गोडी नाही आणि सद्गुरूची भेट होत नाही। तसंच सद्गुरू भक्तास योग यागादी साधनं असं काही करण्याची गरज नसते। एक मुद्दा नामदेव महाराजाचा उदाहरणाचा येऊन गेला। अशा तऱ्हेनं या पूर्ण प्रकरणात एवढे मुद्दे सगळे आले आणि आता उपसंहारात सांगतात की माया स्वरूपी तदंश होती, ते इच्छेगुणे आथिली व्यक्ती, सर्व गुणाते झाली प्रसवती, करी मूर्ती त्रिगुणाची। आता ही माया कुठून आली तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होती। जसं आपल्याच शरीराची सावली असते, सावली काही वेगळी नसते, म्हणून मायेला एक छायाच म्हटलेलं आहे। ही भगवंताचा थोडासा गुण आला की त्यातून इच्छेनुसार ते बाहेर पडली, पण तिच्या ठिकाणी त्रिगुण आहेत म्हणून ते त्रिगुणात्मिक आहे। मग आता तिनं काय केलं, ह्या त्रिगुणापासून सगळं जगत निर्माण करण्यास म्हणजे त्याचा प्रसव करण्यास सुरुवात केली। करी नाना रचने ते, परी भिन्नत्व नाही स्वरूपाते, स्वरूपे व्यापिले सर्वाते, जैसे अलंकाराते सुवर्ण। आता त्याच्यात मायेनं सगळ्या केल्या गोष्टी, पण सगळ्या स्वरूपाला घेतलं। स्वरूपाशिवाय कोणतंही जे आहे ते इकडं तिकडं फिरणारं, काही आहे नाही पाहणारं, असं जे सजीव आहे त्याच्यामध्ये परमात्म्याचा आविष्कार दिसून येऊ लागला। पण जे जड आहे, स्थावर आहे, तिथं दिसत नाही, पण त्याच्याशिवाय हे मायेला त्यालासुद्धा रचना करण्याकरता घ्यावंच लागतं। हे सगळं काय आहे की स्वरूपाचा व्यापलेला भाग तसाच ठेवून मायेने हे सगळं जगत बनवलं। जसं अनेक अलंकार बनले पण सोन्यापासूनच बनले, सोनं त्यातलं आहेच, बाकीच्या अलंकारात भिन्नता येईल पण सोनं सगळीकडे समान आहे। ऐसा स्वरूपाचा विस्तारू, होवोनी उरला अपारू, तया स्वरूपाचा विस्तारू, ब्रह्मादि हरिहरू वेडावले। आता हा परमात्मा इतका आहे की हे सगळं जरी जगत दिसत असलं तरी त्याच्या एका अंशावर आहे, बाकीचं सगळा विस्तारच आहे। एकदा ब्रह्मदेव आणि महादेव यांना देव किती मोठा आहे हे पाहायचं असं ठरवल्यामुळं मधल्या भागापासून एक जण मस्तकाकडे निघाले,
ब्रह्मदेवानं मस्तक पाहायचं ठरवलं आणि महादेवानं पायाकडे निघाले. दोघंही शोध घेत चालले. पण ब्रह्मदेवाला वाटलं कुठं जायचं इतक्या लांब. त्यांनी गाईला बरोबर घेतलं आणि गाईला सांगितलं, चल मी म्हणालो ना की मी मस्तकापर्यंत जाऊन आलो की तू होय म्हण. मग गाईला साक्ष देण्याकरता बरोबर आणलं. ब्रह्मदेव चालले 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 पण कमरेच्या खाली जाईना महादेव. महादेवाला कमरेपर्यंतच जाणं झालं, अजून नाही. ते म्हणले अशक्य, देव सगळ्या पायापर्यंत आपण जाणं शक्य नाही, आपलं नाही बाबा जमलं असं म्हणून ते माघारी आले. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा काही थोडं गेलो पण अजून कितीतरी खाली पाय आहेत, मला काही तिथपर्यंत जाणं झालं नाही, देव फार मोठा आहे. आणि ब्रह्मदेव म्हणतात इथं गेलो की मी पाहिलं. आणि मग बघा म्हणले गाईला विचारा. आता महादेवाला विचार पडला की मस्तक कमी आणि पाय लांबचे लांब, असं कुठं शरीर असतं काय. म्हणलं तू खरं बोलते का खोटं. आता तिच्या लक्षात आलं की आता आपलं खोटं यांच्या पुढं आहे. मग तिने आपलं उगीचंच म्हणले हो बस म्हणले, इथून पुढं तुझ्या मुखाला कोणी काय मान्यता देणार नाही, तुझं शेपूट पवित्र असेल पण तोंड पवित्र नाही, ते काहीही खात राहील. त्या ते मौनेची पाहिजे, रसेविन गोडी घेईजे, भाग्येविन सुख भोगीजे, पद पाविजे गुरु खुणे. आता हा परमात्मा आहे पण तिथं काही जायचं आणि मग ते त्या ठिकाणी आहे असं नाही. तिथं जाताना मौनच पडतं, शब्द सगळे मागं राहतात, शब्दाची जागा मागं आहे आणि तिथून पुढं जावं लागतं. आणि कोणत्या प्रकारच्या इंद्रियाचा विषय नाही. इंद्रियाने आपल्याला कोणता रस कसा आहे, खारट आहे का तुरट आहे, तिखट आहे का ह्याच्यातला आहे, गोड आहे, हे सगळं कडू आणि आंबट हे सगळे रस आहेत. पण इथं त्याचा काय उपयोग नाही, या सगळ्याशिवाय ते गोड लागतं. म्हणून तिथं सांगितलं रसनेविन गोडी घेईजे, एरा रसा रसना विटे. इतर सगळे रस विटतील पण ह्या रसाला रसना कधीच विटणार नाही. हे रसनेच्या मागचं आहे. रसनेत फक्त पाजरच त्या ठिकाणी येतो असं असणारं आणि भाग्यवानालाच प्राप्त होतं असं नाही. भाग्यवीन मग तुम्ही 8 तास केले आणि जर झालं तर भाग्यवीन सुखभोगीजे. आता त्याचा त्या ठिकाणी काय आहे की असं सांगतात की भाग्याने सुख प्राप्त होतं पण मग सगळेच भाग्यवान सुखापर्यंत जातील. पण आपण भाग्यवान ज्यांना म्हणतो ते सगळे इहलोकाच्या वस्तू मिळवलेले आहेत. परमात्म्याच्या बाजूला जाणारे भाग्यवान फारच थोडे असतात, त्याच्याशिवाय पाहिजे असं हे सुख भोगायला मिळतं. पण कधी तर श्रीगुरूच्या कृपेनंच. आता बोलणे खुंटले, शब्दाचे चातुर्य राहिले, दृष्टीचे ठेवणे उरले, तेही निमाले शेवटी. आता इतकं सगळं बोलणं केलं, आपण म्हणतो शब्दाचं इथं काही काम नाही, पण शब्दाशिवाय समजून कसं सांगता येईल. पण ठराविक वेळापर्यंत तो शब्द बोलत असतो आणि प्रत्येक गोष्ट समजूनच द्यायची असेल तर शब्द चातुर्य असावं लागतं. म्हणजेच वक्त्याजवळ एखादा मुद्दा समजून देण्याकरता चतुराई असली तर तो आम्हाला पटवून देण्यामध्ये पारंगत असतो. आणि दृष्टी किती बाकीचं बघत असली तर ते परमात्म्याला नाही, कारण परमात्माच द्रष्टा आहे. या द्रष्ट्याशिवाय तिथं पाहणारा कोण आहे. म्हणून हे सगळं जर काही असेल तर द्रष्ट्याविरहित असा असणारा द्रष्टाच पाहायचा आहे. सद्गुरूचे निजदास तेची पावती ए खुणेस, परिसता कानडे एरास, जैसे पक्षियासी नारेळ. एकंदरीत काय आहे की सद्गुरूचे दास असतात त्यांना आनंद लहरी म्हणजे आनंद कसा असतो हे कळेल. एरवी
दुसऱ्याला फक्त ऐकलं तरी समजून यायचं नाही लवकर. त्याच्या ठिकाणी असं वाटेल की काय बोलते ते. मग त्याला उदाहरण दिलं की पक्षी कोणत्या फळ खातो पण नारळाला खात नाही. एकतर तो झाडावर असतात तेव्हाही त्याला खाता येत नाही, कारण त्याची साल परिपक्व असते, आणि नंतर त्याच्यावर शेंडी इतकी असते की त्यातनंही खाता येत नाही. म्हणजे त्याला जसं ते इतर फळं मिळतील पण नारळ खाता येत नाही, तसं जे याच्याकडे वळले नाहीत त्यांना हे परमात्म सुख मिळणार नाही. सकळा साष्टांग नमन, तुम्ही जावे सद्गुरुशी शरण, चुकवावे जन्म मरण, पावावे सुख मोक्षाचे. तेव्हा आता शेवटी सगळ्या उपसंहाराच्या मध्ये सांगितलं की तुम्ही आता हे प्रकरण ऐकले. आता तुम्हाला मी काय करतो, विनंती करतो की तुम्हीसुद्धा या प्रकारचा आनंद अनुभवायचा असेल तर सद्गुरूला शरण जा, आणि आनंद प्राप्त झाला तर जन्म मरण तुमचं चुकलं जाईल आणि मोक्ष सुख प्राप्त होईल. सद्गुरु मंत्र उपदेश तत्वता, मोक्ष तात्काळ पावे त्वरिता, ऐसे असे यथार्थता, सद्गुरु समान नाही सत्यत्वे. आता एकंदरीत सद्गुरूपासून मंत्रोपदेश घेतला की मोक्षापर्यंत जाता येतं. वास्तविक क्षणाक्षणाला जिथं तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा विसर पडून तुम्ही नामाशी एक झाला की तो मोक्षाचाच भाग आहे, पण ते निमिष आहे. मग जसं निमिष वाढत जातं तसं तसं आपल्या ठिकाणी काय आहे की मोक्ष कळायला लागतो. आणि हे सगळं कुठं असतं तर सद्गुरू सान्निध्यात. म्हणून सद्गुरूशिवाय मोक्ष देणारा असं दुसरं कोणी नाही. मन असता आनंदा भीतरी, उठती सुखाची लहरी, म्हणून वदली वैखरी, प्रेम आनंद लहरी या नाव. एकंदरीत हे जे काही मन आहे ते विरून जातं, असं मागचा मुद्दा आपण पाहिला आहे. कुठं विरून जातं तर आनंदाच्या ठिकाणी विरून जातं. आणि मग मनाला ज्या सुखाच्या लहरी अनुभवायला मिळतात त्या मुखातनं म्हणजे वैखरीनं बोलायला गेले तर त्या आनंद लहरीचं स्पष्टीकरण कसं होतं तर प्रेम बाहेर पडतं. आपल्या ठिकाणी आनंद झाला ह्याचं प्रकट रूप काय तर प्रेम. अष्टांगीय साधनं आणि अष्टसात्विक भाव म्हणजे हे काय आहे की प्रेमजागृतीचेच एक केंद्र आहे. एका जनार्दनी एकनाथ, एक म्हणती विश्वभरित, तो होऊन कृपावंत, प्रेमे आनंद लहरी वदविली. आता हा जनार्दन पुत्र किंवा शिष्य हे एकनाथ त्यांनी काय केलं तर सगळं विसरून हे विश्व म्हणजे परमात्माच आहे अशापर्यंत सद्गुरू सान्निध्यात ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि त्यांच्या कृपेनं मला हा प्रेमरूप आनंद प्राप्त झाला. आणि त्या प्राप्त झाल्यामुळं मी तुमच्यापुढे हे सगळं स्पष्टीकरण करू शकलो. इति श्री आनंद लहरी समाप्त. श्रीकृष्णार्पण वस्तू. अशा तऱ्हेनं हे आनंद लहरी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता काय आहे की या संपूर्ण ह्याच्यामध्ये समाप्त झालं. एकंदरीत हे 154 ओव्याचं होतं. आणि ते सगळं घेत आपण आतापर्यंत काय केलं की हे सगळ्या ह्याच्यावरचं विचार पाहिले. आता पुढचाही भाग आहे ते पुढचं जे प्रकरण आहे त्याला शुकाष्टक असं नाव आहे. याच्यामध्ये शुक आणि त्यांनी निर्माण केलेलं जे स्पष्ट केलेले असे जे श्लोक आहेत त्यांचे त्या श्लोकावर नंतर काय आहे की विवेचन झालेलं आहे. म्हणून शुकांच्या ठिकाणी असलेले एक श्लोक आणि त्या श्लोकाचं निरूपण असा हा प्रकरणाचा भाग आहे. जसं आपण पाहतो की ज्ञानेश्वरीत 12वा अध्याय म्हणजे तिथं जे शेवटचे 8 श्लोक आहेत अद्वेष्टा सर्वभूतानांपासून हे सगळे अमृताष्टकच आहेत. तिथं जसं सद्गुरू महात्म्य किंवा साधू ह्या कोणत्या लक्षणाने असेल कोणती लक्षण तिथं असतील हे सगळं तिथं आले.
आता इथं सुद्धा काय आहे की सुखाचं असं एक सांगतात की एखाद्या मनुष्याच्या म्हणजे मुलाला लहानशा लवकर बोलायला येत नसलं तर असं सांगतात की पोपटाचं जे उष्टफळ असतं, पेरू म्हणा दुसरं, ते त्याला खायला द्यावं. त्याच्यामुळं त्याला काय होतं, बोलायला येतं. मग आता शुक म्हणजे इथं पोपट ह्याच अर्थानं शुक नाव धारण केलं आणि त्याचा उच्चिष्ट म्हणजे त्याच्या उच्चिष्टातनं जे फळ प्राप्त झाले ते म्हणजे शुकाष्टक आहे. आणि ह्या शुकाष्टकामध्ये जे जे काही आता तत्त्वज्ञान सांगितलं गेलं आणि आत्मज्ञानाच्याही काही गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट झाल्या, त्या या प्रकरणामध्ये त्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही शुकाच्या ह्याच्यातले जे श्लोक आहेत ते एकंदरीत सगळे श्लोक 8 श्लोक आहेत, म्हणून त्याला अष्टक असं म्हटलेलं आहे. आणि त्या सगळ्यामध्ये जसं इतर सगळे श्लोक सांगण्यामध्ये इतर गोष्टी त्यामध्ये समावेश केला जातो, म्हणजे जे काही असेल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मनुष्य सामान्यता बद्धत्वापासून मुक्तत्वापर्यंत कसा साधन करतो, कसा त्याचा क्रम असतो, तेच याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.